मित्रांनो, हे पहा सालाबादप्रमाणे आमच्या इथे गणेश मूर्तीचं आगमन झालेलं आहे आणि श्री बाप्पा आमच्याकडे विराजमान झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता आम्ही केळे, मोदक आणि अशा प्रकारचा प्रसाद करून अगदी छानपैकी विद्युत रोषणाई केलेली आहे. आपण पाहू शकता रंगीबेरंगी लाईट ही अशी ह्या माळा पिवळ्या कलरच्या आहेत, लाल कलरच्या, ही अशी पानाची. ही आता हल्ली भरपूर रोषणाई करण्यासाठी किंवा शोच्या गोष्टी मिळत असतात मार्केटमध्ये. आम्ही बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलो आहे. हे बघा, ही अशी रनिंग लाईट आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता ही एक तोरण आहे मस्तपैकी छान उतारबंद आहे, म्हणजे वरून असं खाली वाढत आलेलं, वरतीने मुळतं होत गेलेलं असं तोरण. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर अशी रोषणाई केलेली आम्ही. आणि त्यानंतर तुम्ही आमच्याकडे गौरी देखील येतात, म्हणून ही जी आम्ही जागा साईडला जी रिकामी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता. तर यात ह्या गणपती मूर्तीचं आम्ही बसवलेली आहे, विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा. आणि ही जी बाजूची जागा जी रिकामी ठेवली ही गौरींसाठी आम्ही ठेवलेली आहे. आमच्याकडे सुरुवातीच्या काळात आम्ही गौरी आणायचो, जे आमचे वडिलोपार्जित होते. पण त्यानंतर मग आता गेल्या 40-50 वर्षापासून आम्ही जवळजवळ आमची ही गणपतीची मूर्तीसुद्धा गौरीच्या सोबत आम्ही आणायला सुरुवात केलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही हा उत्सव फार उत्साहात जोशमध्ये अगदी उत्साहपूर्ण आम्ही साजरा करतो. तुम्ही पाहू शकता रोषणाई. आता ही बघा समय आहे, इलेक्ट्रिक कनेक्शन असलेली फार सुंदर असं दिखावा दिसतो आहे. त्यानंतर पूर्वापारप्रमाणे आम्ही ह्या पद्धतीनं पूजा मांडलेली आहे गणपतीची. आणि केळे, मोदक ह्या पद्धतीनं असं सगळं करून छानपैकी आम्ही असं सजवलेलं आहे आणि फार सुंदर अशी रोषणाई करून आम्ही गणपती बाप्पाचे आरास केलेली आहे. आपण पाहू शकता हे बघा अशा तोरणं लावलेत आणि ही झुंबरसुद्धा लावलं आहे. हे आमच्या ओटीवर असलेला ओटा, म्हणजे साधारण आमचा हा चौकडा आहे मधला घराचा ओटा. तर ह्या ओट्यावर आम्ही ह्या पद्धतीनं अशा देवांच्या प्रतिमा अशा पूर्ण अशा लाईनशीर लावलेल्या. हे माझ्या आजी आजोबाचा फोटो आहे, हा माझ्या भावाचा फोटो, जो माझा भाऊ 2000 साली जो अकस्मात निधन झालं त्याचा. त्यानंतर हे माझे वडील आणि मामांचा फोटो आहे, हे जे आज नाही आहेत हयात, पण आमच्या एक आईवडिलांच्यावरची अढळ श्रद्धा आणि ह्या मायेपोटी, प्रेमापोटी, आणि जे आमचे जन्मदाते म्हणजे आमचे ईश्वरच म्हणा, त्यासाठी आम्ही आमचे फोटो या ठिकाणी आम्ही लावून असं छानपैकी हार घातलेत. याची रोषणाई ह्या माळा आणि एकंदरीत छान असं हा कडीपट्टाचा आमचा वरचा माळा आहे ऑलरेडी. आणि त्याच्यानुसार आम्ही मग हे बघा हे परत दादाचे रोजचे पूजेच्या ह्या गोष्टी सगळ्या. दादा माळकरी आहे माझा भाऊ आणि तो वारकरी संप्रदायात असल्याने विठ्ठलाची पूजा प्रामुख्यानं या ठिकाणी करत असतो. आणि तसं वैष्णव म्हणजे विठ्ठल म्हणजे वैष्णव पंथ, वारकरी संप्रदाय. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या सगळं आम्ही जमून आलेलो आहोत. आणि हे सगळं काही मंडळी आम्ही मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीला असतो, काही मंडळी अजून कुठे, पण ह्या सणासाठी आम्ही आवर्जून एकत्र येतो आणि हे सगळं आम्ही करत असतो. आम्ही पहा खूप सुंदर अशी मूर्ती आणि आपण त्याला दिलेली ही रोषणाई आहे. आता हे जे तोरण आहे ते पण छान आकर्षक, त्याला अजून रंगत आणतं आहे. ठीक आहे ना. बघा या ठिकाणी अशी पण रोषणाई केली आणि इथून असं एंटर झाले हा दरवाजा, ते पलीकडं दिसतं हे माझं स्वतःचं घर आहे. हे बघा त्याच्यात लाईट लावून ठेवले. त्यानंतर हे असं किर्र काजवे रातकिडेचं ओरडत आहेत इथे बघा. हे बघा असं तर इथून पायऱ्या चढून वर गेलो की या ठिकाणी असं हे पाहू शकता आपण. हे बघा हे असं आपण पाहू शकता. हे बघा हे अशी इथंच रोषणाई आहे, थोडीशी का ना पण फार आकर्षक अशी आम्ही या ठिकाणी रोषणाई केलेली आहे, आरास केलेली आहे सुंदर असं. ठीक आहे, चला तर मग नमस्कार.